शून्यातून विश्व निर्माण करणं ही संकल्पना सुप्रसिद्ध आहे, जगात सगळ्यांना माहिती आहे. तशी उदाहरणंही अधूनमधून आपल्याला दिसतात, वाचनातही येतात. याच पठडीत बसणारा एक माझा मित्र आहे. माझ्या या कर्तृत्ववान मित्राचा म्हणजे विकास दुबेवारचा मी आज परिचय करून देणार आहे. ही मुलाखत जी आज प्रसारित करतो आहोत ती मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या युट्यूब चॅनलवरून प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचे सहमुलाखतकार आहेत माझे परममित्र प्रवीण तीर्थगिरीकर. विकासची व माझी ओळख आम्ही दोघं 9व्या वर्गात होतो तेव्हापासून आहे. पण या पॉडकास्ट पूर्वी आमची जी चर्चा झाली त्यात मला विकास खऱ्या अर्थाने कळला. चांगले बदल एका दिवसात नाही घडत, पण एक दिवस नक्की घडतात. या सिद्धांतावर ठाम विश्वास असणाऱ्या विकासचा प्रवास आपल्या सर्वांना आवडेल याची मला खात्री आहे. चला ऐकूया तर विकासचा हा यशस्वी जीवन प्रवास. विकास, तुला एक जुळा भाऊ होत आहे, तू मगाशी बोलताना सांगितलंस, त्याबद्दल थोडक्यात सांग. खूप अशी इंटरेस्टिंग स्टोरी आहे की माझे वडील आणि आई, वडिलांचं नाव गोपीनाथ डुबेवार आणि आईचं सौ कुसुम डुबेवार, यांना 7 बहीण मुलं मुली. आणि माझा जो जन्म आहे हा 7व्या महिन्यात जुळ्यातला झालेला जन्म आहे. अच्छा. हां, आणि त्यापैकी एक जण मात्र 4थ्या-5थ्या दिवशीच हयात राहिला नाही. आणि मी मात्र आता तुम्हाला मुलाखत घ्यायसाठी जिवंत आहे असं म्हणायला हरकत नाही. विकास, मला एक सांग, मगाशी आपण बोलत होतो पॉडकास्ट पूर्वी, तेव्हा अश्रूंची झाली फुले या नाटकात तू शाळेत काम केलं होतंस आणि त्या नाटकात बेडीची गरज होती. तेव्हा तू पोलीस स्टेशनमध्ये गेला होतास आणि अगदी रडून वगैरे त्या पोलीस स्टेशनमधून बेडी मागून आणलीस आणि ती नाटकात वापरली देखील. तो प्रसंग सांग ना. हो, लोकमान्य टिळकचे आपण सारे विद्यार्थी आणि आपल्या 10वीला एक गॅदरिंगमध्ये नेहमीच काही ना काही कामामध्ये प्रत्येकाला इंटरेस्ट असतो. तर त्यावेळेसचा नियम असा होता की एका वर्गातून एकच नाटक सिलेक्ट करायचं. तेव्हा आपल्या वर्ग शिक्षकांनी सांगितलं की नाही बा, एक नाटक ठरलेलं आहे आणि आता पुढे नाही. पण मी तेव्हाही सरांना सांगितलं की सर, जे आमचं फक्त एक 10 मिनिटाचं नाटक राहील आणि ते आवडलं तर तुम्ही घ्या, पण आमची एकदा प्रॅक्टिस तर बघा. आणि त्या नाटक होतं आपल्या वर्गातल्या पुस्तकातलं अश्रूंची झाली फुले. आणि त्यात पोलिसांनी म्हणजे मी लाल्या म्हणून काम केलं होतं आणि त्याच्यात बेड्या आवश्यक होत्या. पण माझा त्यावेळेसचा हट्ट होता की पोलिसांच्या बेड्या आपण प्रत्यक्ष रंगमंचावरच्या आणायच्या. आणि त्याच्यासाठी मग मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि त्या रंगमंचावरच्या बेड्या मिळवल्या आणि त्याचं सिलेक्शनही त्या नाटकाचं जिल्हास्तरीय होऊन प्रथम क्रमांक आलेला मला. अरे वा, म्हणजे तुझ्यामध्ये अभिनय हा गुण सुद्धा आहे. हो, अभिनय आणि कला हे दोन्ही गुण काही प्रमाणात माझ्यामध्ये आहे. बढिया. मित्रांनो, मला एक सांगावं असं वाटतं की हा हरहुन्नरी कलाकार देखील आहे, अभिनयाचे गुण याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर नेतृत्व गुणही अगदी महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी अगदी वाढवलेले आहे. त्याच्याबद्दल सांगतो मी की निवडणुकीमध्ये विकासने एकदा भाग घेतला होता आणि तो उभा राहिला म्हणून एका गुंडांनी त्याचं किडनॅपिंग सुद्धा केलं होतं. तोही किस्सा विकासकडनं ऐकायला आपल्याला आवडेल. त्याला गुंड नाही म्हणता येणार, परंतु मी प्रथम वर्षाला असताना मुलामुलींमध्ये सर्व वर्गामध्ये खूप असं लोकप्रिय म्हणून, कारण मी प्रत्येकाच्या मार्गावर होणारा असा विद्यार्थी होतो. तर निवडणुकीचा फॉर्म भरल्याबरोबर जेव्हा युवापदी सीआरला मतं द्यायची असतात, त्यासाठी चांगल्या उमेदवाराला किडनॅप करायची पद्धत त्या काळी होती. आणि माझा फॉर्म भरल्याबरोबरच मला किडनॅप केलं गेलं आणि किडनॅप मुळे मला 120 पैकी 90 मतं मिळाले होते की जेव्हा माझ्या विरोधात 6 उमेदवार उभे होते. आता मला एक आठवण तुम्हाला सांगावीशी वाटते की माझा जो सहमुलाखतकार आहे प्रवीण तीर्थगिरीकर, हा देखील आमच्या कॉलेजचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवडून आला होता आणि त्याला देखील किडनॅप केलं होतं अमरावती इंजिनिअरिंगला तो असताना. ते देखील आपण प्रवीणकडनं ऐकून नंतर मग विकासचा पुढचा प्रश्न घेऊ. सांगा. मी अमरावती इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना ते 1983 साली अमरावती युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. तर त्यामुळे त्या युनिव्हर्सिटीचं हे पहिलंच इलेक्शन होतं आणि तिथे दिग्गज श्रीकांत जिचकार, नानाभाऊ एंबडवार वगैरे त्यावेळेसचे जे लीडर्स होते, तर त्यांनी प्रतिष्ठेची केली होती की युनिव्हर्सिटीचं पहिलं इलेक्शन आहे अमरावती विद्यापीठाचं, तर आमचा प्रतिनिधी जो आहे
तो सेक्रेटरी म्हणून निवडून यायला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे सगळ्यांनी खूप जोर लावला होता. आणि आमच्या कॉलेजमध्ये अशी पद्धत नव्हती, कुठे NSUI ABVP वगैरे असला प्रकार नव्हता. 2 पॅनल्स होत्या, पण असं कुठल्या पॉलिटिकल पार्टी सोबत ॲफिलिएशन नव्हतं. तर त्यातून 6 CR, आमच्याकडे 12 टोटल CR होते, त्यातले 6 अपोजिट पॅनलचे निवडून आले, 6 आमच्या पॅनलचे. मग शेवटी टॉस करायचं ठरलं आणि टॉसमध्ये माझा विजय झाला. आणि त्यामुळे मला ते फिश पॉन्ड मिळालं होतं. हातो की चंद लकीरों का ये खेळ आहे तो तकदीरों का, असा तो किस्सा आहे. अरे वा. प्लस तुला समाजकार्यासाठी आदरणीय वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार, तसेच सौ मेघाताई कुलकर्णी राज्यसभा खासदार पुणे यांच्या हस्ते वासवी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर या समाजसेवेचा प्रवास कुठून व कसा सुरू झाला याबद्दल थोडक्यात सांगशील? हां, ॲक्च्युली हे जे पुरस्कार आहेत ते मी आमच्या आर्यवैश्य समाजातील विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती देत असतो संस्थेमार्फत, आणि या संस्थेमार्फत आत्तापर्यंत 250 विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावरती उभे झालेले आहेत विद्यार्थी. या संस्थेचा मी 2004 साली सदस्य झालो आणि आज गत 10 वर्षापासून मुख्य सचिव या पदावरती कार्य करत आहे. आणि याच्यामध्ये असं आहे की 3000 रुपयात मेंबरशिप आहे आणि 10 लाख रुपये देणारे देणगीदार देखील आहेत. आणि या फंडमधला एक दमडी देखील विड्रॉ करण्याची अधिकार कोणालाही ठेवलेला नाही. संपूर्ण संस्था ही आमच्या संचालक मंडळाद्वारे सहखर्चातून चालवतो. आणि आज या संस्थेचा कार्पोस फंड आहे 1,80,00,000 रुपये. पण त्याचं व्याज जे आहे हे आम्ही जवळपास 40 विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत 25,000 रुपये दरवर्षी देत होतो. यावर्षीपासून आम्ही 30,000 रुपये दरवर्षी देत असतो. आणि यामुळे हे जे 250 विद्यार्थी व तळागाळातील विद्यार्थी, अटी फक्त 2च असतात की तो विद्यार्थी गरीब असावा आणि हुशार असावा. आणि हे सगळं काम महाराष्ट्रभर लेवलचं आहे. आणि यामुळे मला आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हातून महासभेद्वारे पुरस्कार देण्यात आला. तसेच आदरणीय कुलकर्णीताई, खासदार कुलकर्णीताई यांच्याकडून देखील मला यांच्या हस्ते अवॉर्ड देण्यात आलेले आहेत. तुझ्या या पुरस्काराबद्दल मनपूर्वक अभिनंदन. आणि समाजसेवा फंडाच्या समस्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या या भरघोस मदतीबद्दल अभिवादन करतोय. पण मला एक उत्सुकता आहे की हा समाजसेवा फंडाबद्दल मध्ये पैसा येतो कसा, देणारे कोण आहे, इतके देणगीदार तुम्हाला मिळत आहे हे मला खरंच आश्चर्य वाटतं. त्याच्याबद्दल माझ्या पॉडकास्टचे जे प्रेक्षक आहेत ते देखील ऐकण्यास उत्सुक आहेत याची मला खात्री आहे. तर ते तू सविस्तरपणे सांग. नक्कीच मला सांगायला आवडेल की समाजसेवा फंड ही संस्था जी आहे 1992 साली आदरणीय भैयाजी मुकेवार यांनी या संस्थेची सुरुवात केली. आणि मला या संस्थेत ओढलं ते भालचंद्रजी काशेट्टीवार यांनी 2004 साली मला सदस्य केलं. आणि आज या संस्थेचे 3400 मेंबर आहेत. इथे काही महत्त्वाच्या काही गोष्टी असतात की त्या तुम्हाला सांगणं फार अनिवार्य वाटतं मला, की आम्ही 35 ते 40 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देतो आहे. तुम्हाला सांगितलंच आहे. माझा एक मित्र जितेंद्र उत्तरवार हा माझ्याकडे आला आणि माझ्या मुलाला एका दिवसातच 1.5 लाख रुपये भरायचे असं सांगितलं. तो फार अपेक्षित माझ्याकडे आला होता. तेव्हा काही माझ्या पर्याय नव्हता की संस्थेतून आम्ही फक्त 25 ते 30,000 रुपये देऊ शकत होतो. मग अशा वेळेस परस्पर सहकार्य नावाची योजना आमच्या अध्यक्षांनी सुरू केली होती. तर त्या योजनेमध्ये मी एक मेसेज टाकला की आपल्या समाजातील या होतकरू विद्यार्थ्याला प्रवेशासाठी पैशाची गरज आहे. आणि केवळ एका दिवसात 1,77,000 रुपये जमले आणि आज त्याला 32 लाखाचं पॅकेज आहे. तसंच एक गडचिरोलीचा विद्यार्थी होता गजाडीवार नावाचा, वनमजुराचा मुलगा, त्याला 70,000 रुपये पैसे दिले होते दरवर्षी 70,000, कारण आम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येतो. अशा वेळी समाजसेवा फंडाकडनं 25,000. आणि करोनामध्ये लग्न होतं आणि त्या लग्नात मला इंग्लंडचे डॉक्टर रवींद्र बेगमवार भेटले आणि 25 लोक लग्नाला असल्यामुळे
सहज त्यांची संपर्क झाला, काय करता काय नाही, मला यापुढे कधीही त्यांना भेटलो नव्हतो. तर त्यांना मी ही स्टोरी सांगितली. मला कोणीही जर का असं वाटलं की हा व्यक्ती आपल्या सभाच्या फंडाच्या विद्यार्थ्याला मदत करू शकतो, तुम्ही तो विषय काढत असतो. त्याने ताबडतोब पूर्ण स्टोरी ऐकली. मी उद्या नागपूरला येतो आहे, एअरपोर्टच्या रस्त्यावरती उभे राहा, मी तुम्हाला 50,000 चेक देतो असं त्यांनी सांगितलं. आज हा गजाडीवार देखील पीजी पण करतो आहे आणि MPSC ची तयारी पण करतो आहे. अतिशय हुशार मुलगा, MBBS फर्स्ट क्लास फर्स्ट मध्ये पास तर झाला आणि MPSC ची पहिली परीक्षा देखील तो उत्तीर्ण झालेला आहे. प्रणाम. मित्रा विकास, मी तुला एक सांगू इच्छितो. मला जे काही समजलं समाजसेवा फंडाचं काम, हे दोन त्याच्या मुख्य आधारस्तंभ आहेत. एक पहिला आधारस्तंभ म्हणजे समाजसेवा फंडाची जी कमिटी आहे, जी काही 13-15 लोकांची असेल, 25 लोकांची असेल, ती कमिटीमध्ये निश्चितपणे काम करणारे कार्यकर्ते आणि त्या कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभे राहणारे धनदाते, या दोघांमुळे हा समाजसेवा फंड आज इतका नावारूपाला आलेला आहे. हो. आणि अनेक बक्षिसं तुम्हाला मिळालेली आहे. याबद्दल मी मनपूर्वक तुमचं अभिनंदन करतो. आणि अजून मला सांगायची इच्छा अशी आहे की हे काही माझ्या एकट्याचं काम नाही आहे, हे पूर्ण संचालक मंडळाचं काम आहे. आणि माझ्याजवळ 10 ते 12 लोक असे आहेत ते मला आवर्जून नाव घ्यावं लागेल की विकास, तू पैसे की चिंता मत कर, हम तेरे साथ में है, तू सिर्फ एक फोन कर, पैसा पहुंच जाएगा. त्याच्यातले मुख्यत्वे आमच्या समाजाचे जे अध्यक्ष आहे गणेश भाऊ चक्करवार, आमच्या समाजसेवा फंडाचे अध्यक्ष आहेत श्री व्यंकटेश पुनावार, महाराष्ट्र आर्य समाजाचे जे मुख्य सचिव आहेत राजू मुक्कावार, त्यानंतर डॉक्टर बेगमवार, त्यानंतर इथल्या अलकाताई निर्मळवार, असे अनेक लोक आहेत की जे आम्हाला दरवर्षी एक सचिन पोषट्टीवार, असे अनेक लोक आहेत की जे आम्हाला दरवर्षी फोन केल्याबरोबर पैसे देतात. त्यामुळे परस्पर सहकार्य निधी देखील 20 लाख रुपये झालेले आहेत की ज्याच्यातून आम्ही विद्यार्थ्यांनी पैसे मागावेत आणि आम्ही द्यावेत. आता मला सांगतो की यामध्ये आमच्या 5 विद्यार्थी पूर्ण अनाथ आहेत. आम्हाला हे माहितीच नव्हतं, कारण आमचा समाज हा अतिशय धनसंपन्न आणि खूप चांगला समाज असा ओळखला जातो. पण हे कार्य सुरू केल्यानंतर मला कळलं की काही लोक असे पण आहेत की ज्यांना आईवडील नाही आहेत. एक मुलगा जो आहे गोविंद वाघ, हा मुलगा तर संघाच्या कार्यालयात राहतो पुसरला आणि त्याला देखील आम्ही मदत केलेली आहे. जेव्हा समजलं त्याला आईवडील नाही आहे तर एक मेसेज टाकला, ताबडतोब त्याला सहकार्य केलं. अशी आता 6 मुलं झाले की ज्यांना दोन्ही पालक नाही आहेत. आणि हे सगळेजण उत्तम प्रकारे पास होऊन नोकरी लागल्यानंतर स्वतः आपल्यापेक्षा लहान भावंडांची देखील आपण गरज, जशी आपली गरज पूर्ण झाली तशी आपल्या लहान भावंडांची गरज पूर्ण झाली पाहिजे, म्हणून हे विद्यार्थी देणगी रूपाने ते पैसे आपल्या संस्थेला देत असतात. याचे मला फार अभिमान आहे. म्हणजे जाणीव ठेवली त्या मुलांनी बिलकुल की बिलकुल. समाजसेवा फंडाकडनं मला जे सहकार्य मिळालं त्यामुळे मी शिक्षण घेऊ शकलो, नोकरीत आलो, त्यामुळे त्याची जाणीव ठेवून आपणही त्यातनं काहीतरी आपण समाजसेवा फंडाला हो. मदत करावी असं ऐकलं. आणि अतिशय आपल्या छान गोष्ट आहे. भारतातले 2 जे मोठे उद्योगपती आहेत, अदानी आणि एक अंबानी, हम्म. आणि आमच्या समाजसेवा फंडाचे 2 विद्यार्थी, ते मुख्य स्टार, त्यातले एक सचिन सरोवर जे आहे ते सुरतला प्रेसिडेंट या पदावरती काम करत आहेत. आणि इथले उत्तरवार जो आहे तो उत्तरवार हा अदानीच्या रायपूर या कंपनीमध्ये मॅनेजर लेवलला आहे. खूप छान. विकासच्या आणि प्रवीणच्या या बोलण्यावरून मला एक लक्षात आलं की समाजसेवा फंडाचे केवळ 2 आधारस्तंभ नाही आहेत. म्हणजे केवळ तळमळीने काम करणारे कार्यकर्ते पहिला आधारस्तंभ, दुसरा दानदाते हा दुसरा आहे, पण तिसरा देखील सगळ्यात महत्वाचा पैलू मला या चर्चेतून कळला. आणि त्या पैलूचं महत्व आहे की ज्यांना पैसे दिलेले आहेत ते देणगी रूपाने पुरेपूर परतफेड करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या देणगीची रीतसर पावती ही समाजसेवा फंड त्यांना देणार, त्यांना नियमितरित्या देतो. हे खरोखरच आश्चर्यजनक आहे. एक मी कविता ऐकली होती लहानपणी, देत जावे, त्याची अगदी 100% प्रत्यंतर या परत समाज फंडाला मदत करणाऱ्या मुलांकडनं मिळतं. त्याबद्दल खरोखरच ही जी भावना त्या मुलांमध्ये तुम्ही निर्माण केली ते खरं समाजकार्य आहे असं मला वाटतं. आणि पुन्हा एकदा समाजसेवा फंडाला मी शतशः नमन करतो. विकासचं समाजकार्य खऱ्या अर्थानं सर्वस्पर्शी आहे. अनाथ मुलांबद्दल त्याला विशेष महत्व आहे. या भावबंधाबद्दल काय सांगशील? हा, मी जेव्हा प्रथम प्रारंभ शाळेत मुलाखतीला गेलो तर ही शाळा निवडण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो
की तिथे एक बालसदन नावाचं एक उपक्रम होता आणि तिथे 11 संपूर्ण अनाथ पोरं होते. आणि मला समाजसेवेची पहिल्यापासून आवड असल्यामुळे मी त्या पारंपरिक शाळेच्या नोकरीला प्राधान्य दिलं की केवळ पैसे कमवणे हा माझा उद्देश कधीच नव्हता. मला सेवा करायला जिथे आनंद मिळेल त्या ठिकाणी काम करून स्वतःचा कुटुंबाचा चरितार्थ घालवणे यामध्ये मला जास्त आनंद वाटला. कारण माझी पत्नी देखील नोकरी करते, त्यामुळे पैसा हा मुख्य उद्देश न ठेवता सामाजिक कार्य आणि पैसा असा उद्देश ठेवूनच मला हे काम करता आलं. आणि या काळात मला माझ्या संपूर्ण कुटुंबाचं देखील खूप मोठं योगदान मिळालेलं आहे. आता या बालसदन नावाची जी संस्था आहे तिथे 11 मुलं होते आणि त्या शेवटी 35 पोरांपर्यंत आले. त्याच्यातल्या 5-6 विद्यार्थ्यांचे लग्न देखील झाले. आणि एक मुलगी तर आज राधा नावाची जी मुलगी आहे तिची स्टोरी खूप चांगली आहे. कारण ती एका व्यक्तीकडे तिची आई नोकरी करायची आणि त्या व्यक्तीची अय्यर म्हणून ती व्यक्ती होती आणि त्यांची मिसेस मरण पावल्यानंतर महिला आपल्या घरात कशी काय राहील म्हणून त्यांनी त्याला समारून काढून टाकलं आणि ती मग तामिळनाडूला चालली गेली राधाची आई. मग राधाला कुठे शिकवायचं, कारण तामिळनाडूला मराठी किंवा हिंदी दोन्ही शाळा नाही आहे. म्हणून राधाच्या शाळेतले शिक्षक म्हणजे माझी मिसेस पण त्याच्यामध्ये होती, ते माझ्याकडे आले आणि त्यांनी राधाला तुमच्या बालसदनमध्ये प्रवेश मिळेल का म्हणून सांगितलं. तर खूप मोठी जोखीम पत्करून आम्ही त्या राधाला प्रवेश दिला आणि आज ते नर्सिंग कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. प्रणाम तुमच्या कामाला. मला एक सांगा की एक दिवस तू पॉडकास्टच्या पूर्वी नाही, एक 8-10 दिवस आधी तू एक मला मोठी भावस्पर्शी कथा सांगितली होती की एका घराच्या भिंतीवर एक छोटंसं मूल ठेवलेलं होतं आणि ते रडत होतं. ती बातमी तुला कळली आणि तू अगदी चहा पिता पिता उठला आणि त्या मुलीच्या मदतीसाठी धावून गेला. ती जरा सविस्तरपणे माझ्या सगळ्या प्रेक्षकांना सांग. 2015ची ही गोष्ट आहे. अगदी सकाळी 6 वाजता मला फोन आला. उर्मिला व्यवहारे म्हणून माझ्या मिसेसची मैत्रीण आहे ती आणि नात्यात देखील आहे. तिचा फोन आला की विकास भाऊ इथे एक लहान बाळ रडतानाचा आवाज येतो आणि तुम्ही येता का, कारण त्यांना माहित होतं की मी बालसदन सांभाळतो म्हणून आणि मला याचे सगळे नियम माहिती आहे म्हणून. 40 लोक जवळपास तिथे जमले होते आणि वॉल कंपाऊंड वरती एका बांबूच्या टोपलीमध्ये ब्लँकेट गुंडाळून केवळ 2 किंवा 2.5 दिवसाचं बाळ हे टोपलीत ठेवलेलं होतं. मला सगळे नियम माहीत होते आणि एक नियम मला हा माहिती आहे की जर का मी चुकी करत नाहीये तर मला माझा कोणीही वाकडा करू शकत नाही. या एका विश्वासावरती पोलिसांनी न घाबरता लोक पण फक्त कोण चक्करमध्ये पडेल असं समजून कोणी काही या कामात पुढाकार घेत नाही. मी गेलो, ती टोपली उचलली डायरेक्ट, ते बाळ बघितलं, महिला पोलिसाला बोलवलं. त्यांना महिलावाल्याला यायला वेळ लागला थोडंसं 2 मिनिटं. तोपर्यंत मी दुधाची अरेंजमेंट केली, तिला दूध पाजलं. त्यानंतर शासकीय नियमानुसार जे शासकीय बालसदन नावाची जी संस्था असते त्या संस्थेमध्येच तिला ऍडमिट करता येते. पण पोलिसी पूर्ण कारवाई जी आहे ती करणं फार गरजेचं होतं. दुपारचे 12:30 वाजता अजूनही हा एफ-आय-आर माझ्याकडे आहे किंवा मी ती तक्रार नोंदवली की कुणीतरी अज्ञात व्यक्तीने, ती स्त्री असो वा पुरुष असो, इथे जे बाळ ठेवलेलं आहे आणि संध्याकाळी 5 वाजता तिचं पजेशन जे आहे त्या बाळाचं, ती मुलगी होती, त्या पजेशन त्या सरकारी बालसदनमध्ये मी तिला प्रवेश मिळवून दिला आणि नंतरच घरी आलो. पण त्या मुलीचा जीव वाचला हे फार महत्वाचं आहे आणि कोणीतरी रिस्क घ्यायला हवी असते आणि ती रिस्क मी घेतली. म्हणजे सहृदयता विकासामध्ये पुरेपूर भरलेली आहे आणि त्या सहृदयतेमुळे त्याचं हे सगळं समाजकार्य चालू आहे अशी माझी भावना आहे. धन्यवाद. देणाऱ्याने देत जावे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी, देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत
जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याने देत जावे. देणाऱ्याने देत जावे. देणाऱ्या